तुमचं चर्च ज्या मंडळीत तुम्ही जाताना ते चर्च आणि तो देवाचा सेवक आणि तीच मंडळी तुमच्यासाठी बेस्ट चांगली असू द्या, देवाने तुम्हाला तिथं ठेवलंय. नहीं तो वो अच्छा दिख रहा है, ये अच्छा दिख रहा है, जो बड़े बड़े नाम आप सुनते हो ना, एक एक का नंबर लगेगा वो भजिंदर जैसा. उगा काही लोक टीव्ही पुढे बघतात ते लावून आणि डोक्यावर घेणार गिरुगुरु वाटणार. अरे काय माकडपणा चाळे लावलं, काय का आम्ही आराधना करतोय म्हणे. देवाने छोट्या छोट्या मंडळी असंच दिला तुम्हाला. तिकडे पास्टर प्रचार करतोय, लगेच सारी तयारी करून ते म्हणे गुडघ्यावर याका लगे गुडघ्यावर. अरे तुम्ही डोंबारी तर नाही, डोंबारीचा खेळ माहिती का तुम्हाला? डोंबारी आहेत ना, काय करतो तू? गुरु 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 गुरु. हाँ ये बंदर वहां से उठ के वहां कूदेगा, देखो गु 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 गु, देखो बंदर. प्रॉपर देवाने मंडळ्या बनवल्या छोट्या छोट्या. वो उन लोगों के लिए ठीक है जिनको प्रभु मालूम नहीं, ज्यांना देवच माहिती नाही, असे लोक जेव्हा पाहतात, जेव्हा चमत्कार पाहतात, ते लोक नवीन, त्यांना काहीच माहित नसतं आणि जेव्हा पाहतात ते ऐकून आणि ते बघून काय करतात, देवाच्या वचनावर विश्वास करतात. चमत्काराला पाहून नमस्कार करणारे लोक. पण ज्यांचं तारण झालंय, ज्यांना देवाचं वचन माहिती, ज्यांना प्रॉपरली मंडळी देवाने दिली, ते लोक जर माकड चाळे करायला लागले तर काय होणार? सबका नंबर लगेगा. जर राहणार काय प्रभू येशू येण्यापर्यंत, तर छोट्या छोट्या मंडळ्या. आणि या छोट्या मंडळाहून पण आणखी छोट्या मंडळ्या म्हणजे हाऊस ग्रुप, ज्या घराने देवाचे काय होतात, छोटे छोटे ग्रुप मिळून काय होतात, प्रार्थना होतात. त्या मंडळाच जिवंत राहणार येशू येईपर्यंत. मोठ्या मिटिंगी सगळ्या काय होणार, काय होणार? अरे बंद होणार.